समरजित घाटगे यांनी आज भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केला. पुनर्प्रवेश त्यांचा झाला आणि समरजित घाटगेंची त्यामुळे पुन्हा आपण असं म्हणूयात की भाजपवासी झालेले समरजित घाटगे यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळू शकल्यानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात त्यांनी शेवटच्या क्षणी पक्षप्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा समरजित घाटगे भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये जाहीरप्रमाणे प्रवेश केला. आणि यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्यासाठी थोरल्या भावासारखे आहेत असं मोठं विधान केलंय. तसंच यापुढे आता आणखी काही प्रयोग करायचे नाहीत असं सूचक विधानही त्यांनी केलं. एकदा नाही तर दुसऱ्यांदा भाजपची घर वापसी हा लाभ प्रत्येकांना मिळत नाही. काही लाडक्या नेतृत्वालाच हा लाभ मिळतो. त्यापैकी तुम्ही एक आहेत. काय नेमकं म्हणायचं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या वर्षी नोव्हेंबरलाच ही प्रक्रिया सुरू झाली, जेव्हा नगरपालिकेमध्ये मुश्रीफ साहेबांची माझी जे अलायन्स झालं ते अलायन्स शक्य झालं देवेंजींच्या नेतृत्वामुळे आणि पुढाकारामुळे. आणि देवेंजींनी तेव्हा मला दोन अपेक्षा व्यक्त केल्या. एक की अलायन्स आपण हे करा आणि परत पक्षामध्ये आपण एकत्र काम करू. आणि त्या अनुषंगाने नोव्हेंबर आणि जिल्हा परिषदमध्ये भाजपचे एबी फॉर्म आम्ही लढून सगळे उमेदवार निवडून आले. त्याच्यामुळे आता ही एक फॉर्मॅलिटी होती. फक्त अधिवेशन संपायची आम्ही वाट बघत होतो आणि अधिवेशनानंतर हा कार्यक्रम आज होतोय. आपण तुम्ही म्हणताय की एक फॉर्मॅलिटी होती, मात्र 24ची निवडणूक जर बघितली, खास करून विधानसभा, महायुती एका बाजूला लढत होती. आपण शरदचंद्र पवार गटाकडून आमदारकी देखील लढलात पण यश आलं नाही. पण तरी देखील देवेंद्रजींनी हा विश्वास दाखवला परत प्रवासाचा दुसऱ्यांदा. मी नेहमी म्हटलंय, मला आपल्या सगळ्यांना आठवत असेल की मी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा मी हा नेहमी उल्लेख केला की देवेंद्रजी माझ्या थोरल्या भावासारखे आहेत आणि राजकीय ठीक आहे आता वेगळ्या पक्षात असो पण त्यांचे माझे संबंध नेहमी राहणार. आणि हे ऑन रेकॉर्ड मी बोललेलो आहे. आणि त्याप्रमाणे त्या इलेक्शनला बघितलं की एकामेकावर आम्ही कुठल्याच कमेंट्स केल्या नाहीत. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला मला संधी मिळते, या अनुषंगाने हा निर्णय आपण घेतला आहे. एक त्याला लागूनच एक प्रश्न असा आहे की एकंदरीत जर बघितलं तर आता बराच काळ बदलला आहे. म्हणजे अगदी राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि भाजप, अर्थात एखादी पक्ष तो मोठा आहे. पण मागच्या काळात जो संघर्ष पाहायला मिळाला, खास करून सत्तेतल्या राष्ट्रवादीसोबत आणि ते अगदी म्हणजे मुश्रीफ साहेब असतील किंवा हे एकंदरीत या संघर्षाचं येत्या काळात, कारण कार्यकर्ता देखील तितकाच एकमेकांसमोर होता, येत्या काळातला नेमका प्रवास कसा? जेव्हा देवेंजींनी मला सांगितलं की त्यांची इच्छा आहे की हा संघर्ष संपवावा, तर त्यामुळे मी ते स्वीकारलं. आता मुश्रीफ साहेबांचं आणि आमचं कोऑर्डिनेशन चांगलं आहे. कागल विधानसभा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण बघाल की जेव्हा आम्ही एकामेकावर टोक्याचा संघर्ष केला, एकत्र आल्यानंतर चांगल्या गोष्टी, चांगल्या लॉंग टर्म दृष्टिकोनाने काय गोष्टी होतात ते आपल्याला बघायला मिळेल. आणि मी परत सांगतो या माध्यमातून देवेंजींच्या नेतृत्वाखाली जो निर्णय देवेंजी घेतील, पक्ष घेईल, त्याला मी बांधील आहे. विधानसभा नुकत्याच पार पडल्या. 1.5 वर्षाचा सरकारचा कार्यकाळ झाला आहे. अजून बराच वेळ निवडणुकांना आहे. प्रत्यक्षपणे कुठली निवडणूक नसल्यानं नेमकं पुनर्वसन कसं बघताय स्वतःचं? कारण अर्थात कार्यकर्त्यांनी देखील कुठली तरी अपेक्षा तुमच्याकडून असेल, तुम्ही कुठल्या तरी पदावर असेल. येत्या काळातला नेमका हा प्रवास कसा असणार आहे? कारण 3-1 वर्ष अजून निवडणुकांनाच आहे. प्रत्यक्ष जरी लढायचं असेल तरी एक आहे की आपल्याला माहिती आहे की मी 1.25 वर्ष जेव्हा सरकार आल्यापासून 1.25 वर्ष पक्षात नसून सुद्धा आणि तेव्हा माझा आणि मुश्रीफ साहेबांचं अलायन्स काही झालं नव्हतं, तरीही देवेंद्रजींनी माझी कुठलीच कामं थांबवली नाही, कारण ते मतदारसंघातली कामं होती. माझ्यासाठी पुनर्वसनाचा विषय आहे की माझं पुनर्वसन माझ्या परत पक्षात होते, हे माझ्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. कार्यकर्त्यांची अपेक्षा असणं ते बरोबर आहे, पण आता एक लाँग टर्म दृष्टिकोनाने मी निर्णय घेतला आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण राहून काम करू. तर येत्या काळात देखील ही राजकीय परिपक्वता कशी टिकवता येईल यासाठी देखील आपण प्रयत्न करू, असं देखील समरजित घाटगे यांनी सांगितलंय. मी हर्षद रावजोरी, न्यूज 18 मराठी, मुंबई. त्यांनी केलेलं काम, त्यावेळच्या काळात संघटनात्मक केलेल्या सर्व त्यावेळच्या काळामध्ये असणाऱ्या जोडण्या असतील, याचा मी स्वतःच साक्षीदार आहे. त्यामुळे मागे काय झालं, कशासाठी झालं, या सगळ्या गोष्टी या आपण सर्वांनी विसरणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि यानंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा जोमाने आपल्याला सर्वांना पुढे जायचं आहे. तर बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा 15 वर्ष आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांच्यावर धक्कादायक आणि गंभीर आरोप केले. शिंदे हे दुसरे भोंदूबाबा खरात आहेत आणि त्यांनी आपल्या आश्रमशाळेतील अनेक मुलींचं आयुष्य खराब केलंय आणि त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. भोंदूबाबा अशोक खरात
यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉल केल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलं आणि त्यामुळे त्यांची देखील चौकशी केली होईल अशी प्रतिक्रिया विजयराज शिंदे यांनी दिली होती आणि त्यावर बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी विजय शिंदेवरच गंभीर आरोप केलेत. स्वतः कॉल केले त्याचे तपास व्हायला पाहिजे. हा मग होणारच आहे. SITच्या दायऱ्यामध्ये हे सगळेच प्रकरण येणार आहे. जी SIT नेमल्या गेलेली आहे त्यामध्ये SITने सुद्धा सगळ्यांना आवाहन केलंय की कोणीही टीव्हीवर बोलण्यापेक्षा ज्यांच्याजवळ जे पुरावे आहे ते SITला द्या, म्हणजे त्याची चौकशी करता येईल. आता मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की चौकशी होईल आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे एकनाथ शिंदे म्हणा की आमच्या पक्षाचे लोक हे कुठल्याही भानगडीत पडत नाही. माझं तर म्हणणं आहे की हा शिंदे दुसरा खराच आहे. याचे जर साळे कधी काढले, याच्या शाळेवर जेवढ्या पोरी राहतात यानं किती पोरी बर्बाद केल्या, किती पोरीची इज्जत लुटली आश्रमशाळेतल्या पोरींची. अरे त्या पोराच्या लोकांना त्याच्या तोंडाचे घास हिसकतो. लहान लहान लेकरं मोर्चे काढतात त्याला अन्न भेटत नाही म्हणून. हा बी दुसरा भनू बाबा आहे खरात. याची इन्क्वायरी झाली पाहिजे. मागील काही